नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी माझा डे टू जो आहे तो तुमच्यासोबत आज शेअर करते. व्हिडिओ खूप लेट आलेला आहे, पण नाही एडिटिंगला वेळ मिळत नव्हता. तर सकाळी पहिले उठले ना, की मी माझं जे स्किन केअर आहे ते कधीच मिस करत नाही. इयरिंग्स जनरली सकाळ-सकाळी घालत नाही, पण ब्रेकफास्टसाठी खाली जायचं होतं, सो त्यासाठी इयरिंग्स घातलेले आहेत. तर स्किन केअर मी कधीच मिस करत नाही आणि खूप मिनिमल असे प्रॉडक्ट्स जर स्किन केअरमध्ये ठेवले, तर ते व्यवस्थित होतं. तुम्ही खूप जास्त काही वापरत असाल तर मग ते यूज देखील होत नाही. सो त्यासाठी मी खूप मिनिमल असे 2च गोष्टींचं स्किन केअर आहे, जे आहे मॉइश्चरायझर आणि सिरम. आणि स्किन आपली जशी आहे म्हणजे ड्राय किंवा ऑइली, तर त्याच पद्धतीने तुम्ही सिरम आणि मॉइश्चरायझर यूज करा. माझी स्किन खूप जास्त ड्राय आहे, त्याच्यामुळे मला माझ्या स्किनला हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या परफेक्ट सूट झालेल्या आहेत. सो इथे आम्ही ब्रेकफास्टसाठी निघालो होतो आणि मला हा जो लिफ्टचा एक्सपिरियन्स आहे ना, तो घ्यायचा होता आणि खरंच इतकं छान वाटत होतं. तर पहिले फोन घेऊन संदीपला खाली पाठवला आणि त्यानंतर आम्ही दोघंजणं खाली उतरलो. छान वाटत होतं, थोडासा वेगळा फील आणि सगळं काही असं खूप वर्षांनी अनुभवल्यासारखं वाटत होतं. तर जनरली ब्रेकफास्टसाठी आम्ही कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट जिथे असेल तिथेच जास्त प्रेफर करतो, कारण मुलांमधून कुठे बाहेर जाणं आपल्याला होत नाही आणि आपण मेन म्हणजे रिलॅक्स करायला जात असतो. सो असं वाटतं की सकाळी कुठल्या गोष्टीची घाई नको. सो ब्रेकफास्टमध्ये जितके काही ऑप्शन्स दिसतात ना, तर ते असं वाटतं की किती खाऊ आणि किती नाही. आणि जेव्हा हा असं बफे टाईप दिसतं ना, तेव्हा तर मेन म्हणजे खूप कमी जेवण जातं आणि माझं तरी तसं आहे. त्याच्यामुळे जनरली आम्ही लंच, डिनर वगैरे आहे ते आम्ही अला कार्टच म्हणजे डिसाईड करतो, प्रेफर करतो. सो आत्ता माझी देखील तुम्ही म्हणजे इथे बघितलं असेल, की खूप काय-काय गोष्टी दिसतात. तर काय घेऊ, काय नको आणि असं वाटतं, की नाही मला साधंच जेवण खायचं आहे किंवा काय असं. तर माझी तर अशी एक रिॲक्शन असते दरवेळेस. आणि हो, आम्ही कुठे थांबलो होतो त्याचा डे 1 व्लॉग मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की रिसेंट व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. कारण कुठे राहिलेलो आहोत, काय राहिलेलो आहे त्याच्यामध्ये मी शेअर केलेलं आहे. त्यानंतर इथे आहेत ना स्वीट सेक्शन, त्याच्यानंतर नॉन-व्हेज सेक्शन. व्हेजमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक रेस्टॉरंट प्रिफर करतं ते म्हणजे इडली सांबार वगैरे. आपले पराठे वगैरे जे आहेत ते इतके छान आणि इतके म्हणजे जसे आपल्याला जमतात तसे बाहेर कुठेच मी आत्तापर्यंत छान असं मला लागलेलं नाही आहे. म्हणजे जो आपला एक महाराष्ट्रीयन जो ब्रेकफास्ट आहे तो तर जनरली आजकाल कुठे मिळत नाही, पोहा, उपमा वगैरे. सो आम्ही जास्त प्रेफर करतो ते म्हणजे पराठे वगैरे, की जे मला आत्तापर्यंत कुठलाच आवडलेला नाही आहे. की तिथे जेवण वाया घालवण्यापेक्षा ज्या काही गोष्टी नवीन आम्ही ट्राय करतो ना, त्या दोघांमध्ये एक ट्राय करतो. जर म्हणजे नाही आवडलं तर आपण हाफ हाफ कसं तरी खाऊन संपवू शकतो. पूर्ण एक दोघांमध्ये 2 प्लेट्स घेण्यापेक्षा. सो असं आमचं आहे पहिल्यापासून. जस्ट ट्राय करून आपण परत मागवायचं की नाही दॅट वी कॅन डिसाईड असं. ज्यूस वगैरे जनरली मी सकाळी प्रेफर करत नाही. फ्रूट्स खाते, पण ज्यूस वगैरे नाहीच. मुलांना देखील मी द्यायची सवय ठेवलेली नाही आहे. तर कसं होतं, ऑप्शन जरी भरपूर असतील तरी कम्फर्ट फूड जे आहे ते कम्फर्ट फूड आहे. तुम्ही कितीही काही म्हटलंत की मी हे खाईन, ते खाईन, पण ते आपल्याला जर सवय नसेल ना, तर ते जास्त जात नाही. तर तशीच माझी कंडिशन झाली होती. प्लेटमध्ये तुम्हाला खूप कमी गोष्टी दिसत असतील इथे. तर तुम्ही आत्तापर्यंत ऑब्झर्व केलं असेल, की जेव्हा पण आम्ही असं बुफे सेक्शन किंवा फूड सेक्शनला जातो ना, तेव्हा त्या खाण्याच्या आधी ते खाणं कशामध्ये ठेवलं आहे त्याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं आणि मला क्रॉकरी आणि कुकवेअरचं खूप जास्त शौक आहे. सो मी खूप विचार करून वस्तू घेते. त्या म्हणजे घाईघाईमध्ये चल मला स्वस्त मिळते म्हणून नाही घेत. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण खूप दिवस, वर्षानुवर्ष वापरत असतो. तर ते पहिल्यापासूनच आहे. त्याच्यामुळे पहिले आहेत ना हे बाउल्स, ते बाउल्समध्ये काय ठेवलं आहे आणि मग ते कशा पद्धतीने सर्व्ह केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी बघत असते. आणि कुकिंग पॉट्स तर खूप जास्त असतात, इतके वेगळे वेगळे आलेले आहेत. पण तेच आहे की काही गोष्टी आपण हळूहळू घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण जर म्हटलं की मी भरपूर गोष्टी ॲट अ टाईम घेईन, तर तसं नाही आहे. तर इथे देखील म्हणजे आम्ही पराठा जो सांगितला होता इथे तो त्यांना मी ऑर्डर दिली. तर बघूया म्हटलं आता तो कसा येतोय. पण मला इथला पण पराठा काही खूप जास्त असा आवडलेला नाही.
त्यानंतर सगळ्यात शेवटी ते म्हणजे मला चहा घ्यायचा होता, जिंजर टी आणि संदीपला फिल्टर कॉफी. सो चांगलं होतं म्हणजे खूप जास्त असं काही नाही. आणि हो, इथलं जे काही क्रॉकरीज असतात ना, ते जनरली व्हाईट कलरमध्येच असतात आणि मी देखील प्रेफर करते की माझ्याकडे देखील व्हाईट कलरमध्ये फ्रेश व्हाईट थोडीशी प्रिंट अशी क्रॉकरी असावी. कारण बघा, हे जे कप वगैरे आहेत ना, ते खरंच खूप छान दिसतात, एकदम प्लेन व्हाईट. पण हो, हॉटेलमध्ये यूज देखील कमी असतो, त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टी मेंटेन राहतात. आपल्या इथे तसं होत नाही. सो कधीतरी गेस्टसाठी वगैरे आपण अशी जी क्रॉकरी आहे ती ठेवून घेऊ शकतो. अ, त्यानंतर सर्व्हिस मला इथली आवडली. खूप छान सर्व्हिस होती. खूप काही असं म्हणजे आम्हाला थोडा लेट झाला होता, पण तरीही खूप छान असं त्यांनी सगळं काही सर्व्ह केलेलं होतं. सगळ्यांना माहितीच आहे, साऊथमध्ये फिल्टर कॉफी ही अशा पद्धतीनेच सर्व्ह केली जाते. पितळेचं ही 2 भांडी असतात. माहिती नाही कसं प्यायचं असतं. मे बी जी कॉफी आहे ना ती गरम असते, सो ती त्या पेल्यामध्ये ओतून पितात. सो तो एक मला कन्सेप्ट इथला नेहमी आवडतो आणि तुम्ही प्रत्येकाच्या घरी गेलात ना, तुम्हाला अशाच पद्धतीने कॉफी मिळेल. तर मी इथे छान अशी रेडी झालेली आहे परत पुढचं ट्रॅव्हलिंग करण्यासाठी. तर नेहमी फोटो किंवा काही काढण्यासाठी ना मी मिरर सेल्फी जास्त प्रेफर करते. ते खूप छान वाटतं, माहिती नाही का, पण खूप मस्त येतात ते फोटो. म्हणजे काही फिल्टर नाही यूज केलं ना तरी असं वाटतं की फिल्टर यूज केलेलं आहे. तर मला डे 1 ब्लॉगमध्ये कमेंट आली होती की केस कसे मॅनेज केले. तर प्रत्येक टायमाला तुम्ही माझ्या हातामध्ये बँड बघितला असेल, नाहीतर हेअर क्लिप हा कंटिन्यू माझ्या हातामध्ये असतोच. सो मॅनेजेबल होऊन जातात. इरिटेट झालं की बांधायचं. त्यानंतर नेक्स्ट डे आम्हाला जायचं होतं दुसरीकडे, पण तिथे आम्हाला बुकिंग नाही मिळाले आणि आम्ही जनरली हॉटेल्स थोडे चांगले प्रेफर करतो. सो आम्ही गेलो होतो काकीनाडाला, पण आम्हाला तिथे बीचसाठी जायचं होतं, कारण स्पृहाला मला बीच एक्सपिरियन्स करायचा होता. कोकणी मुलगी म्हटल्यावरती मला असं बीच माझ्या मुलांना देखील तसंच दाखवायचं आहे. पण इथे जवळपास काहीच ऑप्शन नव्हते. सो मला तिला बीचवरती घेऊन जायचंच होतं. तर म्हटलं काहीही झालं तरी या ट्रिपमध्ये तिला मला घेऊन जायचं होतं. सो म्हटलं काहीही करून आपण जाऊया. तर नंतर असं वाटत होतं की गोव्याला गेलो असतो तर जास्त चांगलं झालं असतं. पण हा आमचा प्लॅन एकदम म्हणजे अनप्लॅन्ड ट्रिप होती त्याच्यामुळे. सो आम्ही इथे काकीनाडाला आलो होतो. मला काही इथे खूप जास्त असं काही आवडलं नाही. त्याच्यामुळे आम्ही सेकंड डेच म्हणजे फक्त बीचवरती जाऊन नेक्स्ट डे आम्ही निघालो होतो. तर इथे आम्ही रात्री पोहोचलो होतो आणि इथे मी तुम्हाला छोटीशी अशी रूम टूर करते आहे. कारण रूम देखील काही खूप जास्त अशी छान नव्हती, पण ठीक आहे, फक्त रात्रीपुरतीच हवी होती. इथे देखील साईड लॅम्प्स बेडसाईड लॅम्प्स देखील छान होते. सो म्हटलं चला जवळून देखील दाखवते. तर बऱ्याच काही गोष्टी आहेत की आपल्याला जशा पाहिजे आहेत तशा होत नाहीत. म्हणजे मुलांसाठी जनरली आपण मोठे झाल्यानंतर मुलांसाठी जे काही आहे त्याचा विचार करत असतो. सो असा आमचा हा देखील दिवस जो आहे तो ट्रॅव्हलिंगमध्ये निघाला होता. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट घेतला. ब्रेकफास्ट देखील काही खूप जास्त असा स्पेशल नव्हता. सो काही वेगळं केलेलं नाही आहे. तर मग नंतर आम्ही तिथून बीचवरती गेलो. बीचवरती देखील खूप जास्त वेळ नाही. एक अ, एक 1-2 तास. तर तिथे देखील आम्हाला जे महाराष्ट्रीयन दिसले ते देखील तेच बोलले की तुम्ही इकडे कसे काय आलात. तर आता त्यांना तर सगळी काही स्टोरी आम्ही सांगू शकत नाही. सो असो जे काही आहे ते पण असं बोलू शकतो म्हणजे इयर एंड आहे. हॅपी एंडिंग हवी होती. सो म्हटलं चला ॲटलीस्ट एक गोष्ट जी ठरवली होती, स्पृहाला बीचवरती न्यायचं होतं फर्स्ट टाईम, तर ते झालेलं आहे. मध्ये आम्हाला जेवण खूप जास्त असं छान नाही मिळालं, तर म्हटलं चला लंच तर मला म्हणजे खूप
बिलकुल पण नाही आवडला असं म्हणू शकतो. म्हणून म्हटलं डिनरसाठी तरी चांगल्या ठिकाणी जाऊ म्हणून इथे आम्ही बुफे घेतला. त्याच्यामुळे थोडंफार चांगलं लागलं. पण जसं की मी सांगितलं बुफे म्हटलं ना, की खूप जास्त असं काही खाल्लं जात नाही. मे बी आपण खात असतो, पण आपल्याला कळत नसतं की आपलं पोट भरलंय की नाही. भारी काय लागलं असं तर त्याला कळलं ना आपलं पोट भरलंय. तो बघतोय इकडं. माझं पण घेतो. तू हाय कर माझं. हाय तू हाय कर. व्लॉगमध्ये येशील म्हणा. जाऊ का मी कधी? मैं तितलियों के पीछे भागूं, मैं जुगनुओं के पीछे जाऊं, ये रंग है वो रोशनी है, तुम्हारे पास दोनों लाऊं, जितनी खुशबू है बाग में मिले, हाँ जितनी खुशबू है बाग में मिले, मैं लाऊं वहाँ पे कि तुम हो जहाँ जहाँ एक पल बिखर मैं गुलसिता बनाऊं, अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं, अगर तुम कहो. डिस्टन्स थोडंसं जास्त होतं त्याच्यामुळे मधला ब्रेक जो आहे तो परत आम्ही विजयवाडाला घेतला. तिथेच आम्ही लंच केलं. खूप छान असं ॲम्बियन्स त्यांनी यावेळेस क्रिएट केलं होतं. खूप छान वाटत होतं. फीलिंग ज्या होत्या त्या छान होत्या. वाइब्स छान होत्या. सो नंतर बॅक टू हैदराबाद थोडा वेळ मी ड्राईव्ह केलं कारण रेस्ट ही देखील इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच आम्ही जास्त म्हणजे बाय रोडच प्रेफर करतो. तर चला अशी ही छोटीशी ट्रिप जी आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर चला मग भेटूया अ, आपल्या रेग्युलर कंटेंटसोबत. चलो बाय.